राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून अर्थ खात्यावरून खंत व्यक्त। वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नसल्यानं सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर कायम। मुंबईमध्ये असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण, तर गैरहजेरीमागे काही कारण असेल, भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भुजबळ आणि तटकरेंमध्ये जुंपली, सूत्रांची माहिती। दादांच्या निधनानंतर पक्ष वाढवत असताना आम्ही टीकेचे धनी का? सुनील तटकरे यांच्याकडून बैठकीमध्ये सवाल उपस्थित, तर भुजबळांचा तटकरेंवर आक्षेप। महायुतीमध्ये महामंडळ फॉर्म्युलाचा यावेळेस वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। संख्याबळानुसार पक्षाला निधी आणि महामंडळ वाटप केलं जाणार। भाजपकडे 48%, शिवसेनेकडे 29% आणि राष्ट्रवादीकडे 23% निधी जाणार। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे एकहाती बहुमत, शिवसेनेकडे एकाच मतदारसंघात तर राष्ट्रवादीकडे 2 मतदारसंघामध्ये बहुमताचा आकडा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत, तर पुणे आणि परभणी, हिंगोलीत राष्ट्रवादीकडे जादुई आकडा। रायगड, रत्नागिरी विधान परिषद निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढतीची चिन्ह आहेत। महाडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न, जागा सोडू नये। लोकसभा, जिल्हा परिषद स्तरावरती सेनेवर अन्याय झाल्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची भावना। गोगावलेंच्या मुलाला उमेदवारी देण्याचाही आग्रह। विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपात हालचालींना वेग। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार। पुढील 2-3 दिवसांमध्ये भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा। उमेदवार म्हणून बवियाच्या क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता। रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर रवींद्र फाटक यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली। जळगाव विधान परिषदेसाठी दिलीप खोपडे यांनी उमेदवारी अर्ज घेतला। दिलीप खोपडेंनी पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज घेतला। जळगाव विधान परिषदेसाठी दिलीप खोपडेंच्या नावाची चर्चा। नेत्यांनी आदेश दिल्यास मवियातून निवडणूक लढवणार, दिलीप खोपडे यांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात। शिवसेना ठाकरे गटाचे कळंब नगर परिषदेतील गटनेते संजय मुंदडा यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। भाजपकडून विधान परिषद लढण्याची शक्यता आहे। तनपुरेंनी जयंत पाटील यांचा हात जोडतानाचा फोटो पोस्ट केल्यानं चर्चांना उधाण। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर बोलताना हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली। मोदी फडणवीसांवर सपकाळांची एकेरी भाषेत टीका, तर पंतप्रधान मोदी खरे धुरंदर, आरोप करणारे दलिंदर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सपकाळांवर टीका। हर्षवर्धन सपकाळांचं डोकं नाचलेल्या कांद्यासारखं झालेलं आहे। कांद्याच्या आडून देवाभाऊंना टार्गेट केलं जातंय। पडळकरांचा सपकाळांवर हल्लाबोल। पुण्यामध्ये घोडागाडी घेऊन काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेसकडून पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। आता खाद्यतेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर। वजनावरून खाद्यतेलाच्या पाकिटांसाठी निश्चित मानक आकार लागू। ग्राहकांची फसवणूक त्यामुळे टळणार आहे। इंधन दरवाढीचा फटका एसटीला देखील बसतोय। अशीच परिस्थिती कायम राहिली तर एसटीला भाडेवाढीशिवाय पर्याय नसेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट। शालेय साहित्य 20 ते 25% महागलं। सराव संच, व्यवसाय, वह्या, दप्तर तसेच चित्रकलाच्या साहित्यांची किंमतही वाढली आहे। वाढत्या महागाईची शालेय साहित्यालाही मोठी झळ। स्कूल बसच्या भाड्यामध्ये 10 ते 15% वाढ। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे स्कूल बसच्या भाड्यामध्ये वाढ। स्कूल बस भाडेवाढीचा सर्वसामान्य पालकांना फटका बसण्याची शक्यता। जालन्यातील वाटूर फाटामध्ये डिझेल भरणावरून हाणामारी। 2000चं डिझेल का भरत नाही असं म्हणून मॅनेजरलाच मारहाण। पेट्रोल पंप मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण केली। दोघांविरोधात परतूर पोलिसात गुन्हा दाखल।
धुळ्यातील प्रमुख 4 पंपावरील पेट्रोल साठा संपला. पेट्रोल संपल्यानं वाहनधारकांना माघारी फिरण्याची वेळ, तर उद्यापर्यंत पेट्रोल उपलब्ध होण्याची शक्यता. कांदा प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंची आज दिल्लीमध्ये बैठक. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत फडणवीस चर्चा करणार. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री बैठकीत उपस्थित असतील. गिरीश महाजनांची माहिती. कांदा प्रश्नी रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरती आंदोलन. कांद्याला किमान 25 रुपये किलो भाव देण्याची देखील मागणी. तर विधान परिषदेसाठी नको, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तरी बैठक घ्या. रोहित पवारांची सरकारवर टीका. फडणवीस संवेदनशील नेते असल्याचा माझा भ्रम संपलाय. फडणवीसांच्या वक्तव्यावरती रोहित पवारांची प्रतिक्रिया. कांद्याला 3000चा दर मिळालाच पाहिजे. वेळ पडली तर मुंबईसह मंत्रालय ठप्प करू. शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा. तर नाशिकच्या कांदा द्राक्षांसंदर्भात फक्त शरद पवारच निर्णय घ्यायचे. शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. रिंग रोड भूसंपादन बाधित शेतकऱ्यांची नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक. भूसंपादन बाधित शेतकरी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत. भुजबळांनी साथ द्यावी यासाठी शेतकरी त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार. नीट पेपरफुटी प्रकरणात मोठेगावकरला 1 दिवसाची सीबीआय कोठडी. आज पुन्हा मोठेगावकरला कोर्टात हजर केलं जाणार. आणखी काही लिंक्स तपासायच्या आहेत. सीबीआयच्या वकिलांचा युक्तिवाद. विकास लवांडे यांना जामीन मंजूर. 30,000च्या जातमुचलक्यावरती कोर्टाकडून जामीन मंजूर. वारकरी संप्रदायासंदर्भातील वक्तव्यावरून लवांडेंना अटक झाली होती. मोठेगावकरची स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर आहे. बॅचमधल्या विद्यार्थ्यांची सीबीआयकडून कसून चौकशी. काही विशेष डॉक्टर आणि बड्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच असल्याची माहिती समोर. गोकुळ निवडणुकीसाठी सतेज पाटील यांच्याकडून आघाडीचं अधिकृत नाव जाहीर. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार. जळगावातील अतिक्रमण पाहून भाजप महापौरांचा संताप. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात अतिक्रमण. महापौरांनी भर रस्त्यामध्ये अधिकाऱ्यांना झापलं. अतिक्रमण करणारे तुम्हाला घाबरत नाहीत का? महापौरांचा सवाल. कारवाई न करण्याची महिलेची महापौरांना विनंती. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ. जनगणनेच्या कामामुळे बदल्यांना काही काळ स्थगिती देण्याचे केंद्र सरकारचे निर्देश. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सूचना. गडचिरोलीमध्ये मे महिना संपत आला तरी एकही धान खरेदी केंद्र सुरू नाहीये. हजारो शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान उघड्यावर आहे. मागच्या वर्षी देखील धान खरेदी नाही, त्यामुळे यावर्षी तरी होणार का खरेदी, अशी शेतकऱ्यांना चिंता वाढलेली आहे. आता शेतकऱ्याला घरबसल्या मोबाईलवर खताची बुकिंग करता येणार आहे. सरकारचा छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पायलट प्रोजेक्ट आहे. लवकरच खताच्या बुकिंगसाठी ऍप्लिकेशन उपलब्ध केले जाणार आहे. विदर्भात पुढील 9 दिवस उष्णतेचा अलर्ट आहे. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये देशातलं सगळ्यात जास्त म्हणजे 47.2 सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलंय. तर अमरावतीमध्ये 2 दिवसात उष्माघाताचे 3 बळी गेल्याचा संशय आहे.